आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाइज करतो, शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतो आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिल ही ग्रामपंचायतीने भरावी। ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत लाईट बिल भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली, ते कॉम्प्युटर तसेच पडले, कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय। पुढे झालाय ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे, याच्यावर कुणाचं लक्ष आहे का? अभयसिंह जगताप यांच्या दणक्याने शिक्षण विभागाला आली जाग। शाळांकडून मीटर अनुक्रमांकी थकीत वीज बिल, वीज कनेक्शन संदर्भात मागवली माहिती। माण तालुक्यात दानशूर व्यक्तींकडून शिक्षणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेले संगणक शाळांमध्ये बसवण्यात आले आहेत। तालुक्यात बहुतांश शाळा डिजिटलाइज आहेत, मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना अतिरिक्त निधी मिळत असूनही शाळांच्या वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतींवर का? ग्रामविकास विभागाचा शिक्षण आरोग्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असताना तालुक्यात या विभागाकडे साफ दुर्लक्ष का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला होता। परिणामी महाराष्ट्र राज्य वीज वितरणने लाईट बिले थकीत असल्याने नाईलाजास्तव शाळांची वीज कनेक्शन कट केली आहेत। संगणक शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून विजेअभावी संगणक आणि प्रणाली धूळ खात पडली आहे। परिणामी शिक्षक बांधवांच्याकडून विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देण्यास मर्यादा पडत आहेत। याकडे सरकारच्या चुकीच्या निर्णयाने गदा आली आहे। ग्रामविकासात शिक्षण आणि आरोग्य विभाग हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। आरोग्य विभाग स्वतः लाईट बिले देत असतात, मग शाळांची वीज बिले ग्रामपंचायतकडून न घेता अतिरिक्त निधीतून दिली जावीत, अशी मागणी अभयसिंह जगताप यांनी केली होती। अभयसिंह जगताप यांनी यावर आवाज उठवताच त्या अनुषंगाने माणमधील प्रत्येक शाळांची पंचायत समितीने माहिती मागवली असून वीज बिले, ग्राहक नंबर, कट केलेली कनेक्शन, थकीत अमाऊंट या संदर्भात शाळा प्रशासनाला तातडीने माहिती देण्यासंदर्भात पंचायत समितीने सूचना केल्या आहेत। शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचे शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदा आलेली आहे। आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग, जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे। आरोग्य विभागामध्ये पीएससी असेल, उपकेंद्र असेल, याची बिलं तर आरोग्य विभाग देते। मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचा, त्यातनं दिली जायची। मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांचे जवळपास कनेक्शन कट केलेले आहे। तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर आहे, नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहेत, तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही। दुसरी मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था, म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो। आरोग्य आणि शिक्षण हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात। त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो। आमच्या गावामध्ये 5 वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं, उद्घाटन झालं। 5 वर्षापासून आज तागायत तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्स फक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही। अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे। अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे। त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं, परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं? अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।